काही शेतकऱ्यांकडे ड्रिप नसतात, त्यामुळे काही शेतकरी जे आहे ते मोकळं पाणी देतात. हा मोकाट पाणी आहे. मोकाट पाणी आपण म्हणतो, त्याला मोकळं पाणी म्हणतो. सरी पाडून ते पाणी आपण देत असतो. ज्यावेळेस आपण त्या जमिनीमध्ये किंवा कोणते पीक असो, पीक मोसंबी असेल किंवा डाळिंब असेल किंवा पपई असेल किंवा केळी असेल, तर आपण ज्यावेळेस सरी पाडून पाणी देत असतो, तर अशा वेळी आपण काय करायला पाहिजे की जर 200 ते 250 फूट तुमचं हे बांध ते बांध अंतर असेल, दोन बांधातलं अंतर असेल, हे भाग म्हणजे हे दिशा तर पलीकडची दिशा हे 200 फूट 250 फूट असेल, तर मधोमध्ये आपल्याला हे नागमोडी वळणं आपण त्याला म्हणतो, नागमोडी पाणी द्यायला पाहिजे. त्यावेळेस काय होतं की जर आज तुम्ही पाणी दिलं, तर आता हा बांध आहे इथं 250 ते 300 फूट हे दूर आहेत, तर अशा ठिकाणी जर हा पाणी आपण सरळ दिलं, तर त्याला काय होतंय की तो पाणी जे खालच्या टोकापर्यंत जात आहे आणि वरचं जे टोक आहे हे पाणी पूर्ण सुकले जाते. ही जी जमीन असते, ही माती असते, ही सुकलेली असते. त्यामुळे आपल्याला नागमोडी वळणं बांधून मध्यंतरी 100-100 फुटावरती नागमोडी बांधून त्याला आपण जे पाणी आहे ते थांबवायला पाहिजे. आता हा बघा, याच्यामध्ये नागमोडी आपण वळणं केलेलं आहे, त्यामुळे हा जो ओलावा आहे, हा मातीतला ओलावा हे 2 ते 3 दिवस असंच राहणार. त्यामुळे केळीची क्वालिटी पण चांगली राहते. जर तुम्ही हा पाणी मोकाट दिलं आणि वरच्या बांधापासून जर त्या खालच्या बांधाला जर असंच पाणी दिलं सरीनी आणि मध्यंतरी तुम्ही जर नागमोडी नाही केलं, तर त्या पाण्याने ही जमीन वरची माती जी असते ही उतार भाग असतो, उतार भागामध्ये वरच्या केळीला जे असतात ते वरच्या टोकाला जे केळी असतात ते केळीमध्ये पाणी हे सुकून जातात. कारण केळी जी ही पूर्ण 95% पाण्याने असते, म्हणजे केळीच्या खोडामध्ये 95% पाणी आहे. पाण्यापासूनच केळी जास्त तयार होते, खोड तयार होतो. त्याला मेन टॅपरूट सिस्टीम नाही आहे, तंतुमुळं आहेत, वरच्या वर मुळं आहेत. त्यामुळे खोडांमध्ये हे 95% पाणी असतं. जर तुम्ही पाण्याचा ताण दिला, तर केळीमधला पाणी जो हा सुकून जातो. 3 ते 4 दिवसानंतर जर तुम्ही पाणी जर गेले, तर पाणी हे जे पानं असतात हे सुकून जातात. वरच्या त्या पानात त्या केळी खोडामधलं पाणी हे सुकल्यानंतर केळीची जी पुढे चालून व्हेन जे निघते, त्यावेळेस तो स्ट्रेसमध्ये असतात. आतापासून जर पाण्याचा ताण पडला, तर पुढे येणारी जी व्हेन असते ही छोटी निघते आणि वजन जो पाहिजे ते वजन आपल्याला भेटत नाही. आणि केळी पण ही 12 ते 13 महिन्या कटिंगला लागतात. त्यामुळे पाण्याचं मेन नियोजन करायला पाहिजे. आता मी आपल्याला दाखवतो की ज्यावेळेस आपण नागमोडी बांधतो, त्यावेळेस ह्या मध्यंतरी 100 किंवा 80 ते 90 फुटावर पाणी अडवायला पाहिजे आणि इथून एक नागमोडी करून हा पाणी खालच्या सरीमध्ये सोडायला पाहिजे. आता इथं बघा, वरून पाणी आलं, हे बघा नागमोडी वळणं वरच्या प्रत्येक सऱ्यामधून पाणी यायला लागलं. मग हा पाणी ज्यावेळेस खालच्या टोकापर्यंत हे पाणी जाईल, त्यावेळेस इथला पाणी जे हे अडवण्यात येईल. म्हणजे वरचा भाग हा पूर्ण 2 ते 4 दिवसापर्यंत हा ओलावा पूर्ण राहू शकतो. त्या ओलावामुळे केळीची क्वालिटी पण चांगली असते. आता हे बघा, सुट्ट म्हणजे मोकाट पाणी आहे, तरी पण केळीची क्वालिटी चांगली आहे. का तर आपण हे अशा नागमोडी वळणामुळे आपण पाणी देत असतो, याला नागमोडी पाणी म्हणतो. ह्या अशा ज्या पाण्याची पद्धत ही अशी असते नागमोडी, याच्यामुळे केळीला फायदा होतो. कारण त्या जमिनीमध्ये 5 ते 6 दिवसापर्यंत ओलावा राहतो. ती माती जे सुकत नाही आहे. माती जर वाळली तर तिथला पाण्याचा तो ताण जो आहे केळीवर पडतो आणि पाण्याचा ताण जर पडला तर केळीची वाढ होऊ शकत नाही, स्ट्रेसमध्ये जाते. पाण्यातलं जे शोषण झाल्यामुळे पानं हे पिवळे पडतात आणि पुढे चालून त्याच्यातली जी व्हेन येणारी असते ती व्हेन पण लेट होते. त्यामुळे पाण्याचं नियोजन हे करायला पाहिजे.